चिग्या भाजी ताजी ताजी भाजी म्हणत सोन्याळमध्ये जिल्हा परिषद शाळेच्या चिमुकल्यांनी भरवला प्लास्टिक मुक्त आठवडी बाजार बाबत तुकाराम बाबा महाराज यांच्या हस्ते झाले उद्घाटन। भाजी घ्या, टोमॅटो घ्या, कांदा भजी घ्या अशा आरोळ्यांनी जत तालुक्यातील सोन्याळ शाळेचे मैदान आज दणाणून गेले। निमित्त होते चिमुकल्यांनी भरवलेल्या प्लास्टिक मुक्त आठवडी बाजाराचे उद्घाटन हबापत तुकाराम बाबा महाराज यांच्या शुभ हस्ते आणि सोन्याळ गावचे सरपंच बसवराज तेली, भाजपाचे युवा नेते व माजी सरपंच पती जक्को अण्णा निवर्गी, उपसरपंच संगाप्पा मुचंडे, माजी उपसरपंच चिदानंद तेली, माजी सरपंच कल्लाप्पा शिंगे, लखन हनमोरेश्वर यांच्या प्रमुख उपस्थितीत झाले। सोन्याळ गावातील सर्व शाळांनी यात सहभाग नोंदविला। या बाजारास पालकांचा व ग्रामस्थांनी मोठा उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। बालवयातच व्यावहारिक ज्ञान मिळावे, फळभाज्या, रानभाज्या, पालेभाज्यांची ओळख होण्यासाठी सोन्याळ शाळेच्या मैदानावर चिमुकल्यांचा आठवडी बाजार भरविण्यात आला होता। या बाजारात भाजी घ्या, भाजी ताजी ताजी भाजी 10 रुपयांना मिळते, कोथिंबिरी अशा आरोळ्यांनी हा बाजार चांगलाच गजबजला। यावेळी कडधान्य, किराणा आणि भुसार मालाचे स्टॉल, फळ स्टॉल, विविध खाद्यपदार्थाचे स्टॉल सर्वांचे लक्ष वेधून घेत होते। या बाजारास ग्राहक आणि पालकांचा उदंड प्रतिसाद मिळाला। लहान मुलांनी बाजारात भाज्या, फळे, खाद्यपदार्थ विक्रीसाठी ठेवले होते। काही मुलांनी अंड्याने मुसळ, वडापावसह विविध खाद्यपदार्थावर खाईवई आणि आनंद। आठवड्या बाजारात खरेदीचा आनंद घेताना ग्रामस्थ पालकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली। आठवडी बाजार प्रसंगी सोन्याळचे सरपंच बसवराज तेली, उपसरपंच संगप्पा मुचंडी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सिद्धाप्पा यत्नाळ, नितीन शिंदे, कन्नड शाळेचे मुख्याध्यापक SS बिराजदार, गंगाधर मठपती, कुमार चौगुले सर, मसिरशल मुचंडी, रफिक नदाफ यांच्यासह सोन्याळ गाव ग्रामपंचायत हद्दीतील सर्व कन्नड आणि मराठी शाळांची व्यवस्थापन समिती सदस्य व पालक, ग्रामस्थ यांचे सहकार्याने हा आठवडी बाजार भरवण्यात आला होता। या बाजारावेळी बोलताना तुकाराम आज सोन्याळ या ठिकाणी सुंदर अशा पद्धतीचं एक आठवडे बाजार जे पहिली, दुसरी, तिसरी ह्या वयोगटातील मुलांचा गावचे सरपंच, उपसरपंच, आजी सर्व पदाधिकारी यांच्या माध्यमातून भरवण्यात आला। किमान एक 500हून अधिक मुलं ह्या ठिकाणी या बाजारामध्ये सामील झालेले आहेत। खरोखरच एक वेगळा उपक्रम शाळेतील शिक्षक स्टाफ यांनी जिल्हा परिषद प्राथमिक कन्नड शाळा, मराठी शाळा यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला। खरोखर जर बघितलं तर कोरोनाच्या काळामध्ये पहिली आणि दुसरी या 2 वर्ष जर बघितलं तर शाळेतल्या मुलांना घरामध्ये बसून शिक्षण चालू होतं। त्यावेळेस स्मरणशक्ती म्हणून एकदा पुन्हा शाळेतील सर्व मंडळींनी एक वेगळा उपक्रम राबवला होता आणि त्यावेळेस मी एका कार्यक्रमाला गेलो होतो आणि त्यावेळेस त्या मुलांना सांगितलं की भाजीपाल्याला नाव काय ठेवायचं, त्याला काय म्हणायचं, त्याला काय म्हणायचं, हे प्रत्येक वेगळी वस्तू त्या ठिकाणी डेमो दाखवण्यात आला होता। पण त्यावेळेस त्या मुलांना ते दाखवण्यामध्ये अडचण निर्माण होत होती, त्याचं नाव त्यांना माहीत नव्हतं, त्यांची स्मरणशक्ती त्या बाबतीतली किती आहे, कुठल्या पद्धतीची आहे। 2 वर्ष एवढा मोठ्या प्रमाणात गॅप पडल्यानंतर पुन्हा एक वेळ तितक्याच ताकदीने त्या मुलांना सक्षम बघण्यासाठी मी त्या कार्यक्रमामध्ये गेला असताना मी शाळेतील सरांना सांगितलं, सर त्यांना हे दाखवू नका, एक मोबाईल त्यांच्या हातामध्ये दिला आणि त्या मुलांना सांगितलं की ह्याच्यातलं यूट्यूब कुठं आहे ते काढून दाखवू, ह्यातलं लॉग कुठं आहे ते काढून दाखवू। तर 5 वर्षाच्या मुलानं अगदी इझीमध्ये ते काढलं। 2 वर्षाच्या कालावधीमध्ये जो गॅप पडला होता तो भरून काढण्यासाठी पुन्हा एक वेळ या सोन्याळ गावचे सर्व शिक्षक स्टाफ त्याचबरोबर मॅडम या सर्वांनी परिश्रम घेतला आणि तितक्या क्षमतेने ते मुलं आज पुन्हा एक वेळ बाजारामध्ये ह्या ठिकाणी दिसतात आणि दाखवण्याचं काम गावचे सरपंच बसवराज तेली आहेत, जक्कोंड साहेब आहेत, सगळेच गावातील मंडळी आहेत, आजी सर्व पदाधिकारी आहेत। या सर्वांचं मन भरून कौतुक करतो की येणाऱ्या मुलाला एक चालना देण्याचं काम त्या माध्यमातून होतंय। भविष्यामध्ये म्हैसाळचं पाणी जत तालुक्यामध्ये जर आलं तर हे बाजार आठवडे बाजार जे आहे 1 दिवसापुरतं मर्यादित न राहता तर ते कायमस्वरूपी तालुक्यामध्ये अशाच पद्धतीनं वेगवेगळे डाळिंबचं उत्पन्न असेल, द्राक्षाचं उत्पादन असेल, एक मोठ्या प्रमाणामध्ये ह्या मुलांच्या माध्यमातून एक वेगळा संदेश सरकार दरबारापर्यंत पोहोचण्याचं काम आज खरोखर विविध पातळीवर ते काम चालू आहे। तालुका प्रतिनिधी, जिल्हा प्रतिनिधी यांच्या माध्यमातून वेगवेगळे प्रयत्न केले जातात, त्यांच्या प्रयत्नाला यश येवो आणि लवकर पाणी आमच्या जत तालुक्यामध्ये ही माफक अपेक्षा। धन्यवाद। जय बागडेव।